शिवस्नेह निमंत्रण जलहरी शबनाक वृद्धाश्रम प्रकल्प येथे दानशूर श्री युवराज शिंदे व सौ सारिका शिंदे यांच्याकडून कैलासवासी समृद्धी उर्फ रिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधून देण्यात आलेल्या नूतन इमारतीचे माननीय आमदार श्री सुहास भैया बाबर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे। वेळ रविवार दिनांक 23/2/2025 रोजी सकाळी 11:20 स्थळ जलहरी शबनाक वृद्धाश्रम खानापूर मोही। प्रमुख पाहुणे माननीय श्री डॉक्टर सचिन मोटे साहेब, आयकर उपायुक्त मुंबई, माननीय श्री डॉक्टर विक्रम कदम साहेब, जिल्हा शल्यचिकित्सक सांगली, माननीय श्री सुहास नाना शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य सांगली, माननीय डॉक्टर गणेश यमगर, डायरेक्टर सिद्धिविनायक हॉस्पिटल भिवघाट, माननीय डॉक्टर गिरीश कुमार शरणाते, संचालक सदस्य अलाइड हेल्थ केअर प्रोफेशनल महाराष्ट्र राज्य शरणाते क्लिनिकल लॅबोरेटरी विटा, माननीय श्री धैर्यशील पवार, अध्यक्ष कैलासवासी सौ वेणुताई यशवंतराव चव्हाण महिला शिक्षण प्रसारक मंडळ खानापूर, माननीय श्री मुस्तफा मुजावर, इन्साफ फाउंडेशन सांगली। अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या विटा आणि परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनल क्रांती न्यूज मराठी यांना पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ब्रह्मचैतन्य स्विमिंग अँड जेके बापू वॉटर पार्क। आमच्याकडे स्विमिंगचे म्हणजेच पोहण्याचे क्लासेस ट्रेनिंग सुरू आहे। मुला मुलींना, स्त्री पुरुषांना पर्सनल ट्रेनिंग क्लासेस चालू आहेत। महिला स्त्रियांच्यासाठी स्वतंत्र टायमिंग आहे। ब्रह्मचैतन्य स्विमिंग अँड जेके बापू वॉटर पार्क विटा, हुलेनगर नजीक। संपर्क 9850 20 63 91। सबस्क्राइब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज। भिडे गुरुजी सरसावले गोमातेच्या संरक्षणासाठी या संदर्भात दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। हिंदू संस्कृतीत गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। गायीला मातेचा दर्जा दिला जातो। सध्या बहुतांशी ठिकाणी अशा गोवंशावर ओढवलेल्या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक आदरणीय संभाजी भिडे गुरुजी सरसावले आहेत। आंबेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील विठ्ठल रुक्मिणी गोशाळेत पाणी आणि चाऱ्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले असून या संदर्भातील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी वंदनीय भिडे गुरुजी आणि गोशाळेचे संस्थापक विठोबा तथा आप्पासाहेब जाधव यांच्यासह जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले। संबंधित गोशाळेमार्फत तब्बल 60 गायींचा योग्य रीतीने सांभाळ करण्यात येतो। त्यांची योग्य ती देखरेख करण्यात येते, निगा राखली जाते। संबंधित व्यवस्थेचा खर्च संस्थेमार्फत केला जात असून समाजातील काही दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने कामकाज पार पाडले जाते। परंतु सध्या उन्हाळ्याच्या तीव्र झळा लागत असून अधिकचे पाणी विकत घेऊन पुरवणे जिकिरीचे बनले आहे। तसेच हिरव्या चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला आहे। यामुळे सरकारच्या पशुसंवर्धन विभागाला याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश द्यावेत। तसेच संस्थे शेजारी शेळकबाव हद्दीत असणाऱ्या गायरान जमिनीचा वापर चारा पिकवण्यासाठी करून दिला जावा अशी विनंतीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या प्रसंगी अखिल भारतीय कृषी सेवा संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष अंकुश पांडुरंग गोडसे, खानापूर तालुकाध्यक्ष साईनाथ जाधव, शिवप्रतिष्ठानचे प्रल्हाद माने, संजय शितोळे व श्रेयस गाडगीळ आदी मान्यवर उपस्थित होते। जिल्हाधिकारी यांनी संभाजी भिडे गुरुजी यांच्या मागण्या शासनापर्यंत सत्वर पोहोचवण्याचे मान्य केले व या मागण्यांचा जास्तीत जास्त पाठपुरावा करून समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करीत असल्याचे सांगितले। भिडे गुरुजी यांनी आंबेगाव येथील विठ्ठल रुक्मिणी गोशाळेच्या मदतीसाठी लक्ष घातल्याबद्दल व जिल्हाधिकारी यांनी गोशाळेच्या समस्या सोडवण्यासाठी आश्वासित केल्याबद्दल आप्पासाहेब जाधव व गोशाळेच्या हितचिंतक यांनी समाधान व्यक्त केले आहे। बातमी संकलन विवेकानंद कुंभार, क्रांती न्यूज विटा।